जे 36 जिल्हे आहेत ना, त्या 36 जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या किंबहुना क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा जर कोणता असेल तर तो आपला अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी आहे. एक नंबरची विशेषता या ठिकाणी आहे. दुसरी विशेषता मी तुम्हाला या ठिकाणी सांगून जाईल की ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेल्या माणसाला जिवंत करावं, आपण आपल्या पवित्र ओठातून ज्ञानेश्वरीचं अमृत त्याला सांगावं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला, त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरीचं सगळं लिखाण पूर्ण जर कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं असेल तर ते आपल्याच जिल्ह्यात या ठिकाणी घडलेलं आहे. ते तुमच्या जिल्ह्याची दुसरी विशेषता या ठिकाणी आहे. तिसरी विशेषता मी या ठिकाणी सांगून जाईल. आजचा अभंग ज्या संतांचा आपण या ठिकाणी घडलेला आहे संत निळोपार आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला गेल्यानंतर असं म्हणतात की वैकुंठावरून 3 वेळा पुन्हा मृत्यू लोकामध्ये या ठिकाणी आले होते. कोणाकोणासाठी आले होते? आपली लाडकी लेक भगीरथीची भेट घेण्यासाठी आले होते. कारण पहिलं संताजी जगण्यासाठी आपल्या सहकार्यासाठी त्या ठिकाणी आले होते. कारण दुसरं आणि संत निळोबारासाठी वैकुंठावरून पुन्हा संत तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये आले होते. आणि त्या संत निळोबा रायांचं पुण्य पावन त्या ठिकाणी समाधी जर कोणत्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये असेल तर ती सुद्धा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाच्या तालुक्यामध्ये पिंपळनेर नावाच्या छोट्याशा गावामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही सगळी मंडळी पंढरपूरला पायी कदाचित जात असाल. आमच्याही ओतूर गावातून त्या ठिकाणी पालखी जाते बाबाजी चैतन्य महाराजांचे. मी ज्या गावातून आलेलो आहे माझा तालुका आहे जुन्नर किंवा शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुण्य पावन झालेला जुन्नर तालुका शिवनेरी तालुका. त्याच्यामध्ये माझं ओतूर गाव आहे. काय आहे ओतूरमध्ये? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी आमच्या ओतूर गावामध्ये आहे. ही विश्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या परिसरामध्ये आहे. याचं भान आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि मग ज्या वेळेला आपण सगळे मंडळी पायी पायी त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीमध्ये प्रस्थान करतो. काही लोक एसटीने जातात, काही लोक मोटरसायकलने जातात. पण पायी वारी गेल्यानंतर जो आनंद मिळतो, जो आत्मानंद या ठिकाणी मिळतो, धर्मशास्त्र सांगतं त्याच्यापेक्षा दुसरा आनंद संसारी जीवनामध्ये कधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार नाही. पण ज्यावेळी आमच्या पालखीचं ओतूरमध्ये त्या ठिकाणी प्रस्थान होतं, ग्रामदेवत भगवान कोपरदेवेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी पालखी ठेवली जाते. चैतन्य महाराजांची त्या ठिकाणी दर्शन घेतलं जातं आणि निरोप त्या ठिकाणी गेल्यानंतर हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात पालखी उडवण्यासाठी. 20 दिवसांचा प्रवास आमच्या ओतूर पासून पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये 5व्या किंवा 6व्या क्रमांकाचं गाव पिंपळनेर नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये संत निळोबा यांची त्या ठिकाणी संजीवन समाधी त्या ठिकाणी आहे. पहिले गाव ओतूर, आळे, आळकुटी, वडिसरे, पारनेर, पिंपळनेर, ढवळगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, चांडगाव, जलालपूर, सिद्धटे, वरडगाव, कोर्टी, वीट, झरे, टेंभुर्णी, वरवडे, आष्टी 19वा मुक्का. आणि 20व्या दिवशी ज्यावेळी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये वारकरी त्या ठिकाणी जातात, पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान करतात. 20 दिवसाचा थकवा सगळा त्या ठिकाणी निघून जातो आणि कधी एकदा नाट्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं अशी सुंदर भावना वारकऱ्याच्या मनामध्ये निर्माण होते. ही संस्कृती महाराष्ट्रानं आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे. हे सगळं तुम्हाला सांगितलं त्याच्यासाठी तो अभंग आज संत निळोबारांचा घेतलेला आहे. त्यांची संजीवन समाधी आपल्या पारनेर तालुक्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. ही तिसरी विशेषता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. चौथी विशेषता जर कोणत्या ठिकाणी असेल, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेरच्या शेजारी असलेला अकोले नावाचा तालुका आहे. त्या अकोले तालुक्यामध्ये जन्माला आलेल्या आदरणीय श्रीमती राहीबाई पोपरे ज्यांचं शिक्षण फक्त 4थी पर्यंत झालेलं आहे. पण 8 वर्षापूर्वी आपल्या शेतीमध्ये काबाड कष्ट करत असताना आपला स्वतःचा काम शेतीमध्ये गाळला. शेतीचं महत्व समाज माणसांना समजावून सांगण्यासाठी जुन्या पिढीचं खाणं किती सात्विक होतं, चांगलं होतं, पवित्र होतं याचा आदर्श वस्तुपाठ त्या ठिकाणी राहीबाई पोपरे यांनी समाज व्यवस्थेवर आणून दिला. आणि देशाचे राष्ट्रपतींच्या हस्ते त्या राहीबाई पोपरेंना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्या राहीबाई पोपरे नावाच्या स्त्री आपल्याच जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. 5वं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, हर्षवर्धन सदगीर ज्याचा जन्म अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी झाला. आदिवासी समाजामध्ये ते जन्माला आले आणि 6 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या कुस्ती संघटनेच्या स्पर्धा त्या ठिकाणी होतात त्याच्यामध्ये अकोला तालुक्यातील हर्षवर्धन सदगीर नावाचा तरुण त्याला महाराष्ट्र केसरी पदानं सन्मानित करण्यात आलं. ही तुमच्या जिल्ह्याची 7वी ओळख या ठिकाणी आहे. 8वी ओळख मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की भ्रष्टाचार मुक्ती आंदोलनामध्ये गेल्या 50-60 वर्षाहून अधिक काळ ज्या महात्म्यानं योगदान या देशानं त्यांचं पाहिलं त्या पद्मश्री अण्णासाहेब हजारे साहेबांचा जन्म सुद्धा आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे. 8वी विशेषता तुमच्या जिल्ह्याची या ठिकाणी सांगून जाईल. तुम्ही सगळे क्रिकेट पाहणारी माणसं, क्रिकेटचं वेळ तुम्हाला या ठिकाणी आहे.
आपल्याच जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले झहीर खान आणि अजिंक्य रहाणे या दोन क्रिकेटपटूंचा जन्म स्वतः आपल्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे. आठवी विशेषतः तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना 2-4 वर्षापूर्वी सगळ्या जगाला त्रासून सोडणाऱ्या कोरोना नावाच्या महामारीचं संकट महाराष्ट्र भूमीमध्ये नवे देशामध्ये आलं आणि महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक लोकांनी चांगलं काम कोरोना कालखंडामध्ये केलं. सगळ्यात महत्त्वाची नोंद आपल्या जिल्ह्याची त्या ठिकाणी झाली असेल तर नवनिर्वाचित खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये ज्या कोविड सेंटरची उभारणी केली होती, अत्यंत चांगलं काम आरोग्य संघटनेचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्या निलेश लंके साहेबांच्या कोविड सेंटरची नोंद जर कुठे झाली असेल तर गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद या ठिकाणी झाली. 10 विशेषता मी तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. विठाला